मला वावा म्हणता ना एखाद्या वेळेस मला झेंडू फोटायची बारी आली माझ्याकडे काय म्हणे काय नाही मला सगळ्याला कोणालाच वाटत नाही हे चुकी त्याला वाटतं तो चुकी त्याला वाटतं तो चुकी कशाचं कोण चुकी याला माहित नाही तो बाहेर आणि त्याला माहित नाही हा बाहेर आणि दोन्ही बहिरेच आणि बाहेरेचे दोन प्रकार एक सुन बाहेर आणि एक सुंद बाहेरा सुन बाहेरा म्हणजे ज्याला मतलबाचा ऐकू येतो तो सुन बाहेरा सुन बाहेरा कसा राहतो तुम्हाला सांगू का आपण जर म्हणलो ना तुमच्या बाळून ऐकून 500 रुपये घेतले राहून त्याची माही काही भेटत व्हाय ना 6 महिने झाले तुम्ही देता का आणि आपण जर मग तुमच्या बाळूकून मी घेतले होते त्याची माही काही भेट होय ना तुमच्या जवळ देऊ का चल की इकडं सुन बाहेरा आणि सुंद बाहेरा म्हणजे ओरिजिनल बाहेरा तोफा उडाला तरी परिणाम नाही होणे गावाच्या पलीकडून 2 बहिर राहत होते गावात सप्ताह सुरू झाले एक बहिर कीर्तनाला निघालं दुसरा म्हणतो ओ कीर्तनाला चालले काय ते म्हणतो नाही गावात सप्ताह नाही का यात काय बदल झाला आणि ते तिकून परत काय म्हणतो असं होय मला वाटलं कीर्तनालाच चालली म्हणजे 3 in 1 एकच ह्या बाहेर त्या बाहेर 10 रुपये उठणे गेले 2-3 महिने गेला ते म्हणजे 10 रुपये द्या ते असं कसं काय माझं कुत्र कोणाला डसत नाही तुला कसं काय डसलं म्हणजे जे दोघांचे भांडणं लागले गेले गावच्या एका महाराजाकडे ते बैरे त्यांच्या बायकोचे भांडणं झालं त्यांची बायको गेली ते रुसून त्यांचं झालं भांडण आणि ते बसले चिंता करीत नाही 2 जण गेले ते म्हणे मग 10 रुपये यांनी घेतले काही द्यायनात दुसरा म्हणजे मा कुत्र कोणाला चावत नाही याला कसं काय चावलं आणि ते महाराज म्हणे हा बाय गाडी ती गेली ना तिनं मला विचारलं का ती रुसून गेली आता आणायची की नाही आणायची मी पाहिजे तुम्ही मध्ये थोबड घालायचं अरे सारखेच तसाच घरी आला ना बायकोला म्हणे तू म्हणते तेच खरंय म्हणे काय अरे मी तुला त्याच्यासाठी पाठवलं का आदर्श घे तू कुणाबरोबर होता देवाच्या आणि सर्वसामान्य माणसाला काय असतो आत्ताच्या आत्ता जा त्याला काहीतरी माग त्यानं दिलं तर ये तसा येऊ नको ना तुम्ही शास्त्रात लिहून ठेवीन तुम्हाला माझा भगवान परमात्मा फार मायाळू मला त्याला वाईट बोलू नको मला फक्त मागायचा उशीर आहे तो मला लगेच देईल पण त्याचं एक ब्रीद आहे तो तसा काही देत नाही अगोदर काहीतरी घेतो आणि मग घेशी तेव्हा देशी अससी उदार घेशी तेव्हा देशी घेशी तेव्हा उलट नाही तू अगोदर काहीतरी घेतो मग दे तू ते मग आपल्या घरातून काहीतरी दे तिनं पोहे दुसऱ्याकडून मागून आणली होती चाळून खाल्ली त्या चाळणीतून ते आसार पडतं पीठ त्यात मीठ मिरच्या सगळ्या हळद टाकून पिवळं केलं काय मला झुटक्यात मारलं सुदाम देऊन काखेत मारलं 16,108 गवळणी वाटलेली एक गवळण म्हणजे कोण आहे माझा सुदामा येऊ दे जवळ येऊ दिलं आणि भगवान परमात्मा हसायला लागले सुदामाला पाहून देखत चाम हसे सुदाम जी को देखत चाम हसे सुदाम जी को देखत चाम हसे पट्टीशी धोती हा टुट्टीशी पकडिया पट्टीशी धोती हा टुट्टीशी पकडिया चलत पावत से सुदाम जी को देखत चाम हसे श्याम हसे श्याम सुदामा तुझं लग्न झालं रे हो हो वहिनी कुठे घरी आहे मग कधी आली काल आली मग मला काही दिलंय का मेरे भाभी ने क्या क्या भेजा पोहे 3 पैसे सुदाम जी को तुझ्या वहिनीने 3 पैसे पोहे दिले घे कारण गरीबाचं मन लय मोकळं असतं महाराज तेवढे देऊन टाकले गरीबाच्या खिशात एक जरी बिडी असली पोलीस पाटलांना मागली तेवढी देऊन टाकतं घ्या पाटील गरीबाचं मन लय मोकळं गरीबाच्या खिशात एक जरी बिडी असली लगे देऊन टाकतं कारण गरीबाचं घर मातीचंच असतं पण लगे या बसा राम राम श्रीमंताचं घर मोठं ना अक्षर मोठं कुत्र्यापासून सावधान तेवढे पोहे देऊन टाकले पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची तृप्त झाला भगवान परमात्मा सुदामाला म्हणे बोल कुणकडे आला म्हणे कुणकडे आला अरे माझ्या लग्नाला होता मला विचारतो कुणकडे आला रे माझी तारामळे ना काही काही डॉक्टर पेशंट मध्ये होय बाकड्यावर पडपालता होय होता ना दाखव जीभ दाखव नाक ये खाली आणि काय झालं तुला आणि तो काय पाहिलं मग
न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वंभर परिहाराची न लगे. अरे देवा तुला सारं कळतंय, मला तुझ्या वहिनीनं काढून दिलं बाबा घरी, संध्याकाळची पंचायत आहे, मला काहीतरी दे. अरे ते म्हणले मी देऊ शकत नाही, मी वरच्या पदाचा राजीनामा दिला, कारण ब्रह्मपद शिवकारी नाही तो अधिकारी. तुमची मदत लागली सवे, टाइम कमी असल्यामुळे नुसते प्रमाण म्हणून दाखवतो. तुमची मदत लागली सवे, ठाईची नवे नवे घडी, काकुल ती येतो हरी, क्षण भरी निवडिता, स्वर्गीच्या अमरिच्छित आदी देवान मृत्यू लोकी व्हावा. ब्रह्म सोपान तो झाला. वर पारमार्थाचा आनंद नाही लुटताय, तुला जायचंय का? भगवान श्रीकृष्णाने मोबाईल काढला आणि डायरेक्ट वर लावला, जिओ टू जिओ. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? भगवान श्रीकृष्ण. काय म्हणणं आहे? अरे याला काहीतरी द्या, माझ्या बरोबर राहिलंय. देवाने लगेच रिटर्न लावला, मंत्रालयाचा आदेश आहे, ग्रामपंचायत मध्ये मोडल्या जाणार नाही. त्यावेळी मग तडजोड करा, तडजोड म्हणजे नवीन रोड मिळणार नाही, आहे त्या रोडवर खड्डे पडून देऊ नका. मग भगवंतानी तडजोड कोणती केली माहितीये का? कारण द्वारकेमध्ये द्वारकेचा राजा भगवान परमात्मा झाले आणि मग सुद्धा आम्हाला भेटायला बोलिलं आणि सिंहासनावर बसवलं. अक्षय तृतीयेचा दिवस होता. भगवंतानी काय केलं, सुदाम देवाच्या भाळी लिहिले होते भिकची मागावी. भगवंतानी काय केलं, भिक्षान मागाव्याची मध्ये गंध लावण्याचं निमित्त केलं, दिलं न घालून, भीक न मागावी. सूरदास कहे तुम्हारे मिलन से कांचन नगर वशे, सोन्याची नगरीत सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटीला गेला. मुष्टीभर पोहे घेऊन तारणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज इथे नाचायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? झोप आली का? सुदामा ब्राह्मण दुःखेदारी, सोन्याची नगरी दिली, पण आता इथपर्यंत थांबा. पण सोन्याची नगरी कोणाला दिली? सुदाम देवाला. पण सुदाम देवाच्या नाथ सोनाच्या नाकात घालायला नथनी इतकं सोनं शिल्लक राहिलं नाही. काय दिलं तर? नगरी. आणि अर्जुनाला काय दिलं? पण आतापर्यंत पूर्ण कुठपर्यंत पूर्ण सांगता येत नाही. तसंच तुकोबारने विचार केला, देवा तो चांगल्याला फसवलंय, तू चतुरा तो शिरोमणी, पण मी त्यातला नाही. एकादशीच्या दिवशी पहाटे 4 वाजता तुकोबाराने पडशी बांधली आणि तुकोबारा इकडनं निघाली.
अहो तोकोबारा इकडनं निघाले एवढ्यावर थांबू नका बाबा तिकडे भगवान परमात्मा वाट बाई उभा भेटीची आवडी वाट बाई उभा भेटीची आवडी वाट पाहावा भेटीची आवडी. वाट पाहावा भेटीची आवडी. तातडी उतावीला वाट बाई उभा भेटीची आवडी वाट बाई उभा कृपाळू तातडी उदावरा वाट पाहावा भेटीची आवडी. वाट पाहावा भेटीची परमार्थाचा आनंद लुटणारी माणसं आहे महाराज ते गोड आहे नाही तर काही काही टाळ करीत मग आमच्या इकडे तिकडे पण हालत नाही डुलत नाही बोलत नाही गेला का काय ती कळत नाही कृपाळू दादडी उतविळ वाट पाय. इतक्या स्पीड मध्ये आता हुशार कारागीर असले कशी दांडी बशी ते हुशार माणसाची नाही तर मग इतक्या स्पीड मध्ये म्हणणार माग म्हणणार मग तोताना पाहिजे मग तोताना. आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो बाबा देवाचे द्वारी मुभा भरी आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला लावते दिंडीतले लोक लय विचित्र. 12 वर्ष झाले मी दिंडी चालितो महाराज बाबा बाबा अवघड. मग गाडी खराब झाली एक दिवस 4 व्हीलर आणि ज्या गावात कीर्तन होत त्यांना मी फोन केला म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही माझी गाडी खराब झाली. ते मला काय म्हणे सोपाऱ्या कशाला घेत असतो म्हणे. सोपाऱ्या अरे म्हणलं मी का बाजावाला हे मी म्हणलं माझी गाडी खराब झाली. ते मला काय म्हणतो एसटीने ना काय फाशी आल्या म्हणलं तो पाय पडतोय बाबा येतो म्हणलं पण फाटीवर गाडी ठेव कारण फाटा येड्या बाबलीत राहतो ना. मी फाटीवर गेलो त्यांना फोन केला त्याने मला गाडी कोणती पाठवली राजदूत रॉकेल वरली माणूस पाठला तोताना. हा ते माझ्याजवळ आलं त्याने माझं होतं ते पाहिलं मला काय म्हणतो महाराज तुम्हीच एक काय अरे म्हणलं मीच हे बाबा गाडी चालू कर लवकर मंडपात लोक येऊन बसले गाडी चालू कर मला उशीर झाला. ते मला काय म्हणतो मला डबल चिट येत नाही म्हणलं आता काय मग मी म्हणलं मी चालितो तू पैस कर ना आम्हाला साऱ्या तयारी ठेवा लागते. मी गाडी चालू करून तो बसला त्याला म्हणलं तुमच्या भागात ते खड्डे सांगाय बाबा गाडीला फोकसच नाही ना भाऊ. मग गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसाना धुरा असा निघत होतो माग काही दिसाना आणि ते मला म्हणे तुम्ही नुसती चालवा म्हणे. जे कामरा इतका खड्डा आला बाबा त्यांनी केलं सुरू गाडी आदळून पुढे गेले म्हणतो डा विढाला भगवान परमात्मा उतावीळ झाले तुकोबारा गेले भगवंताची तुकोबाराची गाठ पडली भगवंतानी तुकोबाराला कडकडवून मिठी मारली. महाराज आले म्हणले हो एकटेच आले का बरं. अहो तुम्ही मला काहीतरी मागायला येणार होते तर 2-4 4 व्हीलर 10-15 माणसं आणायला पाहिजे होते उचलू लागायला तुम्ही एकटेच आले. तुकोबारा म्हणतात मी म्हणले हो मागायला म्हणले नाही मी मागायला नाही आलो. काय राव तुकोबारा तुका विष्णू नाही दुसरा ब्रह्म तुकाशी आले खोटं बोलता तुम्ही. तुम्ही मागायला नाही आले तुकोबारा म्हणतात अजिबात नाही. आणि मग आले कशाला तुकोबारा म्हणतात मागच्या महिन्यात तुम्ही मला काहीतरी मागा म्हणाले होते ना ती मागणी मी पूर्ण करायला आलो. ते प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान करून दिलं अभंगाच्या पहिल्या मागले देक तुझ प्रति आहे तुझ प्रति आहे मागले देक तुझ प्रति आहे मागले देक तुझ प्रति आहे तुझ प्रति आहे
प्रती आहे मागणे ते तुझ प्रती आहे. बरोबर आहे की नाही? होय, बरोबर आहे. बरोबर आहे नाही? तुम्ही म्हणता मला काय माहित बरोबर आहे, मग हे गोड चूक आहे, तू आहे पुढं बसलो नसताना. मागणे ते हे नाही, मागणे ते एक तुझ प्रती आहे, ते एक तू एक आणि मी, संपला विषय. काय करायचे लोकांची गरज? आपली पहिलाच प्रश्न आहे. मागणारे एकटे, देणारा एक आणि विषय एक. कारण मी एक, तू एक, आणि आता मागणी सुद्धा एकच. काय राव तुकोबर आहे म्हणले, लोकांच्या स्वप्नात येईना मी, काहीतरी मागा. तुकोबर म्हणतात मी म्हणले हो. काय देवा, मला मागायला लावतो. हात पसरी धिक्क जिने त्या, हात पसरी धिक्क जिने त्या, हात पसरी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरीतीने धिक्क द्यायचे. मी हात पसरला रे का, किती गरिबी येऊ द्या. आता आली गरिबी म्हणून काय सांगू. पहिला कोण तो कोबाराय कोण होते पहिले, किती श्रीमंत होते. आपल्या पृथ्वीवर पहिली कर्जमुक्ती कोणी जर केली असेल तर ती तुकोबारायने केली. काय 86 लाख रुपये कर्ज होतं लोकांकडे. 86 लाख त्यावेळेस, 400 वर्षापूर्वी. तुकोबाराने दुष्काळ पडणार शिवाच्या वह्यात फाडून टाकले. महाराज मोकळे झाले तुकोबाराय. आणि 2 गोष्टी सांभाळल्या फक्त, टाळ आणि विना. टाळ आणि विना. जाता जाता सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या टायमाला विना देऊन टाकला वासकरांना. आजही वासकरांच्या फडावर तुकोबाराच्या गळ्यातला विना आहे. आणि टाळ देऊन टाकले चिखलीला, आळंदीच्या बाजूला टाळगाव चिखली. मोकळे झाले तुकोबाराय. आणि जाता जाता महाराज लोकांना सांगून गेले, पोराओ वसुल्या करून घ्या, पण जरा मापात घ्या. हो बरं का, शूटिंग वाल्याला म्हणा भाऊ, कारण मी फार भिवून राहतो म्हणून. कारण वारकरी जीवन आहे, आपल्याला दुसऱ्याची निंदा करायची नाही, काही नाही. काय हो तुकोबाराय गरीब होते महाराज. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, काळामध्ये लोखंड जास्त आहे का सोनं जास्त आहे? लोखंड. आणि परीस जर सापडला तर, पण परीस सापडेल नाही. पण संत नामदेव महाराजांनी जो दगड हातात घेतला तोच परीस होता. किती श्रीमंत, काय श्रीमंत इथे. तुकोबार म्हणतात आम्ही नाही मागणार. म्हणले अहो काहीतरी मागून घ्या. आणि तुकोबारला काय मागायची गरज होती महाराज. तुकोबाराने भगवंताच्या धर्माचं पालन करायचं. तुकोबाराचा प्रपंच देवाने बघायचा. एकदा तुकोबाराच्या घरी विश्वंभरबाबाची पुण्यतिथी 3 दिवसावर आली. आणि तुकाराम महाराजाची पत्नी जिजाबाईला वाटलं मला उद्या कीर्तन ठेवायचं, भजन ठेवायचं विचारतील. पण तुकोबाराच्या डोक्यात दुसरा विषयच नाही. विना उचलला का चालले, विना उचलला का चालले. आता ज्या दिवशी पुण्यतिथी त्या दिवशी जिजाबाई म्हणली पाहती बाई आज बी निघते काय. तुकोबाराने विना उचलला. जिजाबाई म्हणे या बापाचा बापा आज बी निघायचे मागे दिसतो. तो जिजाबाई उठल्याने एकदम आडवं झाले. म्हणे कुठं भजनाला, डोक्याचा भाग आहे का. आपल्या घरी आज पुण्यतिथी आहे ना, कार्यक्रम आहे ना,
आता तुकोबाराचं बोलणं ते तसं, आवले मला भानच नाही. ठीक आहे, मी तुमच्या परमार्थाला आडवी आली नसती, पण माझा नाविलाज आज आपल्या घरी कार्यक्रम आहे. असं करा, आजच्या दिवस हाफ डे करा. हाफ डे म्हणजे 12 वाजेपर्यंत भजन करा, 12 वाजता घरी या. आणि येताना तसं येऊ नका बरं, काहीतरी घेऊन या. तुकोबरा म्हणजे परमिशन तर मिळालंय ना. जे तुकोबराने विना लावला महाराज आणि 5 दिनं भजन म्हणत चालली. तुकोबराचा विना जर लागला तर 3.5 किलोमीटर वातावरण तयार व्हायचं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आणि लोक म्हणतात तुकोबाराला स्वर नव्हता. तुकोबाराला स्वर. हरी दगडाच्या टाळामधून गाईल अभंग. सख पांडुरंग पांडुरंग तुकोबाची अमृतवाणी देवाची चपटकाने दगडाच्या टाळामधून गाईल अभंग. सख पांडुरंग जे तुकोबाराने विना लावला, जे भजन म्हणत चालले पांदीची बाजूला एक माणूस गहू काढीत होता, त्याचा गहूतला आणि त्याला लेबरच भेटना. आता लेबर भेटतही नाही. आता लोकाला टाइमच नाही, लोकाला डोकं खाजायला टाइम नाही राहिला महाराज. लय लोक बिजी झाली. आणि ते तुकोबाराच्या भाजनाचा आवाज त्याच्या कानावर गेला. ते काय म्हणतं वरून, कोणाचं रिकंपन झालं बा, येवळायला काही बोलत ही लोक. आणि लोकच बोलत यात काय नवले. आपल्या काय लय सोय ना बोला घरच्या आपल्याला. होय, आपल्या घरच्या आपल्या सोयीन लय बोला. आम्ही घरी कधीच राहत नाही. आमच्या घरी कोणी विचारा महाराज कुठे गेली, हे उधळलं ना. आणि एकदम आडवं झाला तुकोबाराला. कुठं म्हणजे भजनाला. डोक्याचा भाग आहे का? दिपाडच्या दिपाडीत एक फाडले तर 4 होतील. हुशान भजन म्हणता. अरे तुझं काय म्हणणं नाही, माझा एवढा गहू काढू लागा, मी तरी काहीतरी देईल. तुकोबाराने बुद्धीचा पुरेपूर फायदा करून घेतला. ते म्हणजे याच्या गावासाठी मी भजन करणार नाही, पण माझं भजन म्हणता आता गहू निघत असेल तर काढायला हरकत नाही. आणि माझं भजन होईल, याचा गहू निघेल आणि हा मला काहीतरी तर पुण्यतिथी साजरी होईल. कारण घरी काहीच नाहीये. चलगाड्यामध्ये शेतकरी, आम्ही शेतात जाणार, विना ठेवणार, वेळा घेणार, गहू काढायला सुरू करणार. तू मला अजिबात बोलायचं नाही. तू का मला बोलला आणि माझं का भजन बंद पड, तुला का ठोक्यात खाली पाहिजे. आणि तुकोबाराची तब्येत साधी नव्हती बरं. तुकोबाराची तब्येत, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाराची संगती का केली होती याला कारण आहे. कारण तुकोबाराकडे धर्मनीती आणि शिवाजी महाराजांकडे राजनीती. पण राजनीती आणि धर्मनीती एका ठिकाणी नांदली का? राजनीतीने धर्मनीतीला डंक लागू दिला नाही आणि धर्मनीतीने राजनीतीला डंक लागू दिला नाही. वीर होते तुकोबाराय सुद्धा. आपल्या भारत देशामध्ये वीर किती झाले सांगता येईल का कोणाला? आपल्या भारत देशामध्ये 7 वीर होऊन गेले. 7 स्वतंत्रवीर, कर्मवीर, धर्मवीर, रणवीर, दानवीर, क्रांतीवीर आणि महावीर. पण एक वीराला एकच वीरत्व प्राप्त झालं. स्वतंत्रवीर कोण होतं? कर्मवीर, धर्मवीर, रणवीर, तानाजी मालुसरे, दानवीर, कर्ण, महावीर, गुरु. एक वीराला एक वीरत्व. पण 7ही वीरांची लक्षणे एका पठ्ठ्यात होती. त्याला तुकाराम महाराज म्हणावं. तो का म्हणे भूमंडळी नामी बळी ते म्हणे याला बोलणार. तुकोबारा म्हणले मग मला बोलायचं नाही. चला म्हणले. तुकोबारा गेले शेतात, विना ठेवला, वेळा घेतला, जे गहू काढायला सुरुवात केली. महाराज नामाची ताकद अंगात ताकद. रामकृष्ण हरी शेतकऱ्याला पेंड्यात बांधता येईना ना. ते म्हणे उद्या JCP लावून बांधायला नेऊन देऊ काढी लावून. 12 वाजले, 1 वाजले आणि 1 वाजता शेतकऱ्याला भूक लागली. ते म्हणे याला जेव्हा म्हणू नको, काही नको. ते तिकडंच जेवलं, तिकडंच गहू जमा करायला लागलं. 3 वाजता भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी बघ माझ्या नावानं ओरडतो, तिकडे गहू काढतो, याच्या घरी पुण्यतिथी कोण साजरी करील? देव म्हणले मी साजरी करणार. का? ज्याने माझ्या धर्माचं पालन केलं, त्याच्या धर्माचं मी रक्षण नाही केलं, माझा धर्म बुडेल. जे तुकोबाराय झाले महाराज देव. एका मिनिटात जिजाबाईच्या दारामध्ये स्वयंपाक करून आणला. जिजाबाई म्हणे स्वयंपाक कुठून आणला? तिला वाटलं हे तुकोबाराय. ते तुला काय कर, तू ताटं तयार कर, मी भजन मंडळ बोलून आणतो. आता देवाला सांगायची गरज आहे का कोण भजन म्हणतं म्हणून? एका मिनिटात कडू पाटील, भीमराव, शामराव, उत्तमराव सारे बोलून आणि बसा जेवायला. जेवण झाले म्हणले आता तुम्ही घरी जा, मी तुम्हाला भजनाला बोलाली. ते गेले घरी आणि देव जिजाबाईला म्हणतात, आवले आता 2 ताटं तयार कर, एक तुला एक मला. एका ताटावर देव, एका ताटावर जिजाबाई. जिजाबाई देवाला वाटते, देव जिजाबाईला. काय प्रेम आहे महाराज. लोक म्हणतात जिजाबाई शिवे देत होती. हे आपली जिजाबाई लागली कधी? तुकाराम महाराजांच्या जिजाबाई पोटभर जेव घालायचे आणि मग भांडायच्या. आमच्या जिजाबाई अगोदर पोटभर भांडून घेते.
तृप्त झाला. भगवान परमात्मा ढेकर दिला आणि म्हणे आवले तू भांडे घास. जिजाबाईने भांडे घासायला काढले तेव्हा घड्याळ पाहिली म्हणजे पठ्ठ्याचा टाइम झाला. इकडे शेतकऱ्याचा गहू काढ झाला. तुकोबाराने विळा टेकला आणि विना घेऊन निघाले. शेतकरी नो महाराज मला बोलू नको दादा, मी काहीतरी देणार आहे. तुझ्या मनानं दे. शेतकऱ्याने मनानं काय दिलं बाबा माहिती का? पेंड्या, पाचुंदा, वळणाच्या कडीचा, अख्ख्या वंब्या बाकरीने हाणलेल्या. मनानं धर्म करायचा असेल लई सोय न करते का लोक? कोणत्या मावशीने मायपावर 20 रुपयाची नोट ठोली पाय पडून 3 महिने झाले. पेट्रोल पंपावाला घ्याय ना निंडो सालफानवाला घ्या. आता तुकोबारला काय कळत नव्हतं. तुकोबाराने रामकृष्ण हरी जिजाबाईच्या दारात जाऊन आवले. जिजाबाई बाहेर आली. पाहते तो डोक्यावर गहू कशाला आणले? याचे गहू तयार कर, मी चक्कीत घेऊन जातो, याला भरून आणतो, तर शिरा करून लोकांना जेव घालू. जिजाबाई म्हणे बाई बाबाच्या बापाला खव्वा लांडा झाला. जिजाबाई पायाकडे पाहते, चेहऱ्याकडे पाहते, पायाकडे पाहते. तुकोबार म्हणतात आवले माझ्याकडे असं का बघते? कळतंय का? या वयात चोपतंय का? चेष्टा करता माझी? काय चेष्टा केली? सकाळी स्वयंपाक आणला, लोक जेवून गेले ना, आता तुम्ही पेंड्या घेऊन चालले. तुकोबार म्हणतात मी? अहो तुम्हीच नाही, मी नव्हतो. मी खोटं बोलते? दोघांचं भांडण लागलं कडाक्याचं महाराजांनी. शेवटी जिजाबाई म्हणते हे काही ऐकणार नाही. ठीक आहे, माझ्यावर विश्वास नाही तुमचा? नाही. पांडुरंगावर आहे का? म्हणले हो. त्या पांडुरंगाची शपथ खाऊन सांगते तुम्ही होते. आणि मग तुकोबाराच्या डोळ्यामध्ये टचकन 2 अश्रूच्या धारा. माझी आवली खोटं बोलणार नाही, पांडुरंगाची शपथ खोटी होणार नाही. आवले आता मला कळालं ते कोण होतं. ज्याच्या धर्माचं पालन मी केलं आणि त्याने माझ्या धर्माचं रक्षण केलं. तसं तुकोबार म्हणतात देवा संतांनी संसाराची राख रांगोळी केली, पण आमच्यासाठी धर्म जिवंत ठेवला. त्यांचंच रक्षण कर, दुसरं काही नको. अभंगातल्या दुसऱ्या या संताची निरवी याची मातते, या संताची निरवी याची मातते, या संताची निरवी या संताची निरवी याची मातते. आम्ही तुझे पहिल्या चरणामध्ये तुकोबाराने चकारात्मक शब्द वापरला होता का? मागणे ते एक तुझ प्रती आहे, पण मागणे चकारात्मक नव्हता मागितला. काहीच नाही, फक्त काही. पण आता मात्र हेची मज देई. काय कर? या संताची निरवी हेची मज देई. मज हेची देई काय? या संताची निरवी. आता या म्हणजे कोण? ज्यांनी तुझा धर्म जिवंत ठेवला त्यातले या. मग त्याला कोणता कोण या कोणतो या काढायचा ना आपल्याला. त्याला प्रथम पुरुषवाचक बघायचा का द्वितीय पुरुषवाचक बघायचा का तृतीय पुरुषवाचक बघायचा? प्रथम पुरुषवाचकात पहिला कोण येतो वारकरी संप्रदायामध्ये? जपी नाही तपी नाही. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आनिक, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रेमाला. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आनिक, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रेमाला. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे नेनावे नामस्मरणा वाचून या त्यातली या. आता संत कोणाला म्हणायचे? जे संत हा शब्द पाहिला फक्त सत होता आणि तो सत शब्द सत बोलला, तो सत शब्द सत वागला, तो सत शब्द सत बोलून सत वागून सत्याचा तिलक तयार झाला. अनुस्वार ज्यांच्या कपाळावर लागला त्याला म्हणतात संत. आणि निरवी म्हणजे यांचा सांभाळ कर. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा
तेव्हा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. आणि ही संत मंडळी, कारण यांना अहंकार होऊ देऊ नको. अहंकार काय करतो? जेने सत्याचा भोकसा काढिला, आकृत्यातून कुट्टा भरिला आणि वाढपणाचा डांगोरा केला तो दुंबवायचा. अहंकार कशा कशाचा होतो माहितीये का? माणसाच्या एका बुद्धीचे 2 तरंग तयार होतात आणि त्याला अहंकार होतो. सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. सद्बुद्धी म्हणते मी ब्रह्म आहे आणि दुर्बुद्धी म्हणते मी देह आहे. झाला ना अहंकार त्या दुर्बुद्धीला. आणि ह्या दोघी जाव आहे. या दोघी कशा आहे? जाव आहे. आणि या दोघी जावांचा असा झगडा लागला, असा रंगावला नाथबाबाने तो. बरं का भाऊ? सत्वर भाव घे मला भवानी सत्वर म्हणजे त्वरित आणि पावगे मला. भाऊ आणि आई. भाऊ नाम संसारातून तारून नेणारी आई. काय कर? सासरा माझा गावी गेला, तिकडे ते खपावी त्याला. सासू माझी दात करते लवकर निर्दळी तिला. जाव माझी फडफड करते बोडकी कर घे तिला. नंदाचं गाठ किरकिर करतं खरुद हो दे त्याला. दादाला मारून आहुती दिली मोकळी कर घे मला. एका जणाला सगळेच मारू दे इथले सोडून. आता सासरा कोण, सासू कोण, ननंद कोण, नंदाचं कार्ट कोणती, जाऊ कोणती, तर हे कधी योग आल्यात नंतर सांगू आता. कारण आमचे गुरुनाम गुरुवारी आहे राजयोगी गोरक्षनाथ महाराज लय नातं सुंदर सांगायचे. त्याला खरुजच का व्हावी तर जाऊ द्या. फक्त सासरा आणि सासू सांगतो. सासरा म्हणजे अहंकार आणि सासू म्हणजे प्रकृती. यांचं लागलं लग्न, यांना झाली मुलगी. तव इच्छा हे कुमारी झाली, मग ती कामाची या तारुण्य आली. तेथ द्वेषेशी मांडिली वऱ्हाडी, तया दोघास तो जन्मला. तेथ द्वंद्व मोह झाला आणि तो आजेने वाढविला अहंकारी. म्हणून यांना काय कर? या संताची निरवी हेचे विद्ये आणि तुझे काही न मागतो. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बसलेल्या महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा. माणसं माणसं बस सगळेजण हातावर करा बरं का. नाही तर विचूड असं मी बोलू द्यायचो नाही. हा राहू द्या, मी येतो चहा घेऊन. गोड भजन केलं. तुम्ही हात खाली घ्या. राहिलेत नाही तर घेतो कोणाची. हात वर करायचं सांगत खाली घ्यायची गरज पडत नाही. लटिके ते रुचेन साथ कोणाना पाहिजे. चांगलं सांगावं लागतं, वाईट सांगायची गरज पडत नाही. चांगलं भजन केलं आपल्यापेक्षा महिला मंडळ गोड भजन करतात. कारण त्या भावना प्रधान. संख्या कोणाची बघा ना. त्यांनी कीर्तनाला जायचं ठरवलं की जाणार म्हणजे जाणार. एक माणसाला म्हणा चालता काय कीर्तनाला? आला काय बुवा? दुसरा म्हणतो चमकलाय बाबा. चमकत असतो
दुसरा म्हणतो जाता येईल त्याचा आगम व्हायचा अजून आगम. एक जण म्हणतो आगम झाला, तिसरा म्हणतो अजून इवळी व्हायची. गोड भजन केलं, आनंद वाटला. म्हणले भगवंतानी मागणी ऐकून घेतली तुकोबारायची बरं का. आणि पुन्हा चेहरा खाली घातला. स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, दुसऱ्यासाठीच मागून बसले. आणि मग तुकोबा म्हणतात देवा आपला तो बोल साच करी असं तुझा अभंग आहे, तू खोटं बोलत नसतो. मागच्या महिन्यात मी आलो तर मी मागायला आलो नव्हतो, तुम्ही मागायची आठ घेतली. आणि या महिन्यात आता मी मागितलं तुम्ही खाली पाहता. खाली कोण पाहतं? समजा तुमचे माझ्याकडे 5,000 रुपये असावं समजा बरं का, नाही तर म्हणता कीर्तन झाले काल काढ 5,000 रुपये असावी. आणि तुमची माझी गाठ 3 वर्षांनी पडावी आणि माझ्या खिशात नसोय, मला खाली पाहावं लागतं. मग आता तू माझं एवढं मागणं पूर्ण करू शकत नाही का? तू कोण आहे? येशे थोरविला मारुती बिभीषण केला, लंकापती अवतारे देऊनी कर्ण हाती कीर्ती दिगंती. अरे तुझ्यासारखा जगात कोणी उदार नाही. आणि मी काय केलं तुझं? सोड द्या. तुका म्हणे आता उदार तू हो, तुका म्हणे आता उदार तू. बेलात खाली तोडी घालतो बरं का मला. आरो हात प लावतो, आरो हात लावत नाही कारण ती तोडी असेल. आणि आणि
मागणे ते एक तुझं प्रति आहे त्याची तरी पाहे पांडुरंगा या संतात निर्हेजमध्ये आणि तुझे काय मागू तुझं तुका म्हणे आता अवतार तुम्ही मध्ये ठेवी पाहिजे संतांची या संतात निर्हेजमध्ये आणि तुझे काय मागू सज्जन बाप अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही. अभंगावर एखादा वक्त आणखी काही बोलेल बोलता येईल बोलण्यासारखा असेल बुद्धीला झेपलं बोलण्याचा प्रयत्न केला मनुष्य हा चुकीचा पुतळा विनोदा भारत शब्द चुकीचा निघून गेला असेल वाणीचा दोष समजून पत्रात टाका जे बरोबर असेल गुरुनाम गुरुरी आहे निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीताभवन नाराळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रसाद चाळून के मंजूळ बोलत शिवानी शिकवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे काय बरोबर गुरुचा प्रसाद म्हणून ग्रहण करा झालेली शिवा भगवत चिरणे अर्पण राम या ठिकाणी चालत असले नाम सप्ताह 46 वर्षापासून कारण 12 वर्ष पूर्ण झाले की एक तप 2 तप एकत्र आले 24 वर्षाला काय म्हणतात रौप्य महोत्सव आणि 12 चौक 48 त्याच्यामध्ये 2 वर्ष टाकावं लागतात तिथे क्षय होतो म्हणून 50ला काय म्हणतात सुवर्ण महोत्सव 12 6 तापामध्ये 3 वर्ष टाकावं लागतात 75ला काय म्हणतात अमृत महोत्सव आणि 12 8 96 8 तापामध्ये 4 वर्ष टाकावं लागतात 100ला काय म्हणतात शताब्दी शत म्हणजे 100 अब्दी म्हणजे वर्षे तुमच्या सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने आणि बाबांच्या आशीर्वादाने आपल्या गावचा शताब्दी वर्ष तुमच्या समोर साजरा व्हावा अशी नाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि शिवेला पूर्ण